म्हटलं जातं जगात जर्मनी भारतात परभणी हे त्यांचं अगदी टिपिकल वाक्य. त्या परभणीवाल्यांना काय असो किंवा नसो मात्र एवढं वाक्य चालणं त्यांना जमतं. त्याला मी जास्त काय लक्षात ठेवलेलं आहे. त्याने मग अशी सांगितलं असं झालं तसं झालं, ह्याच्यातलं 50% तर त्याने खोटंच सांगितलेलं आहे. त्याच्या तोंडावर सांगतो, कारण तुम्हाला माहिती आहे मी किती खरं बोलतो ते. त्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं, पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. माझे कामाची पद्धत असते, मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत पण नाही. बाबा रे, मी स्वतः गाईचं शेण काढलंय, धारा काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शेतात मी आजही राबतो. आम्ही अचानक राजकारणामध्ये आलोय, मला वाटलंही नव्हतं. मला सगळे म्हणायचे तू इतका स्पष्ट बोलणार आहे, काम होत असेल तर हो, नाही तर नाही. म्हणले तू राजकारणात चालणारच नाही, तुझं न चालणार नाही, तू अजिबात पुढं जाणार नाही. पण त्यांना काय माहिती होतं, जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यावर नाणं पुढं जाईल म्हणून. प्राचार्य अत्रे कैलासवासी ह्यांच्या नावाने पुरस्कार अभिनेता, लेखक, कवी आणि सूत्रसंचालक असणारा संकर्षण कराडे हा माझा या पिढीतला एक कलाकार. आपण सगळेजण त्याला पाहतो. त्यांनी पण ते मराठवाड्याचा उल्लेख केला, सासूरवाडीचा उल्लेख केला, बरंच काही बोलून गेला. आणि म्हटलं जातं जगात जर्मनी भारतात परभणी हे त्यांचं अगदी टिपिकल वाक्य. त्या परभणीवाल्यांना काय असो किंवा नसो मात्र एवढं वाक्य चालणं त्यांना जमतं. नाही, खोटं नाही सांगत, कारण मी तिथं खूप वेळेला काम केलेलं आहे. त्यालाही माहिती आहे की तिथली काय परिस्थिती आहे. आणि त्याला मी जास्त काय लक्षात ठेवलेलं आहे. त्याने मग अशी सांगितलं असं झालं तसं झालं, ह्याच्यातलं 50% तर त्याने खोटंच सांगितलेलं आहे. त्याच्या तोंडावर सांगतो, कारण तुम्हाला माहिती आहे मी किती खरं बोलतो ते. आणि निवडणुकीच्या वेळी त्यांना आम्हा राजकारण्यांवर एक केलेली कविता खूप गाजली. मात्र त्यांनी त्या कवितेमध्ये म्हटलेलं होतं, पवार तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले. मी संकर्षणला सांगू इच्छितो की नाही, एकंदरीत त्याच्यात कोण म्हणलं होतं त्याच्या संदर्भात तू जसं सांगितलं ना मगाशी, मी न म्हणलेलं तू किती सांगितलं. माझे कामाची पद्धत असते, मी कोणाच्या वाटेला जात नाही, पण कुणी माझ्या वाटेला गेलं तर मी त्याला सोडत पण नाही. आणि हे उभा महाराष्ट्र ओळखतो, मुख्य सगळे ओळखतात. परंतु आता मी तुझ्या नावावर खपवत होते. त्याच्यामध्ये बाबा रे, मी स्वतः गाईचं शेण काढलंय, धारा काढलेल्या आहेत, त्याच्यामध्ये शेतात मी आजही राबतो. उद्या मी गणेशोत्सवाला जाणार आहे बारामतीला, परंतु दुपारी एक तासभर वेळ काढून माझ्या शेतात मी जाणारच आहे. जसं आमच्या प्रवीणला म्हणजे तरडेला जसं शेती खूप करायला आवडते, आम्ही अचानक राजकारणामध्ये आलोय, मला वाटलंही नव्हतं. मला सगळे म्हणायचे तू इतका स्पष्ट बोलणार आहे, काम होत असेल तर हो, नाही तर नाही. म्हणले तू राजकारणात चालणारच नाही, तुझं न चालणार नाही, तू अजिबात पुढं जाणार नाही. पण त्यांना काय माहिती होतं, जनतेला हेच आवडतं आणि त्याच्यावर नाणं पुढं जाईल म्हणून. परंतु या पद्धतीनं ते झालं. आणि आम्ही अनेक प्रकारच्या पोलटीत, म्हणजे तुझ्या मराठवाड्यातली तुझी जी काही तिकडची बहीण मी पत्नी म्हणून केली, ती पण माझ्याबरोबर अंडी गोळा करायची, मी पण अंडी गोळा करायची पोल्ट्रीमध्ये. म्हणजे याच्यातल्या भाऊसाहेबाला जुनं आठवत असेल की भाऊसाहेब तेव्हाच लहान होता, सोपानराव भाऊसाहेबांचे वडील, ते सुरुवातीच्या काळामध्ये हे सगळं बघायचे. परंतु एकंदरीतच ह्याच्यातला गमतीचा भाग सोडा, परंतु ह्यांनी सगळ्यांनी विशेषतः मराठवाड्यासारख्या मागासलेल्या भागातनं पुढं येणं आणि त्याच्यातनं आपला एक वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवणं हे येड्या गावाळायचं काम नाही. त्याच्याकरता खूप मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतात. आणि संकर्षण ते तू घेतलेले, त्याच्याबद्दल कोणाचं दुमत असण्याचं अजिबात काही कारण नाही. आणि त्याच्याबद्दल मी तुझं मनापासून कौतुक पण करतो, अभिनंदन करतो. तुझ्या पुढच्या वाटचालीला पण शुभेच्छा देतो. आणि मी खरंच सांगतो, आम्हाला नेहमी असे वेगवेगळे कार्यक्रम बघायला आवडतं, पण आमचं इतकं बिझी शेड्यूल असतं की मी पहाटे 5ला उठतो, 6ला मी साईटवर कामाला सुरुवात करतो, जे काय मला पाहणी करायची. का तर लोकांना त्रास होऊ नये, आपल्यामुळं ट्रॅफिक थांबू नये. आपल्यामुळं कारण नसताना मग ट्रॅफिक थांबल्यावर लोक फार वाईट बोलतात. परवाच आम्ही तो डबल फ्लायओव्हरचं उद्घाटन करायला
मुख्यमंत्र्यांनी नेमका संध्याकाळचा वेळ दिला. मी त्यांना म्हणत होतो की मी संध्याकाळी वेळ देऊ नका. पिंपरी चिंचवडकरांना माहिती आहे, पुणेकरांना माहिती आहे, मी फ्लायओव्हरची उद्घाटन असली की साधारण 6:30 किंवा 6:45ची सकाळची वेळ देतो. एक रिबीन लावायची, कापायची, गाडी घेऊन जायचं, झालं उद्घाटन. कुणाला त्रास नको, काही नको. नाही तर ट्रॅफिक जाम झालं. अलीकडच्या काळात पुणे पिंपरी चिंचवडमध्ये ट्रॅफिकची समस्या इतकी झालेली आहे की सगळे वेगवेगळे हे कलाकार असतील, वेगवेगळे क्षेत्रातले मान्यवर असतील, सगळे अक्षरशः कंटाळून जातात, वैतागून जातात. आम्ही प्रयत्न करतोय, आम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं मेट्रो वाढवण्याचा प्रयत्न करतोय, त्याच्यामध्ये रिंग रोड करण्याचा प्रयत्न आमचा चाललेला आहे. वेगवेगळे रुंदीकरणाच्या करता आम्हाला वाईटपणा घ्यावा लागतोय. काही ठिकाणी आम्ही फ्लायओव्हर करतोय, काही ठिकाणी डबल फ्लायओव्हर करतोय, काही ठिकाणी नितीन गडकरींची मदत घेऊन नॅशनल हायवे तिकडनं नेण्याचा प्रयत्न करतोय. कारण प्रचंड संख्या आपली वाढतीये आणि इमारती वाढत आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याच्यामुळे तोही आमचा प्रयत्न चाललेला आहे. कैलासवासी दुर्गाबाई देशमुख पुरस्कार आज आपण स्पृहा जोशी यांना दिला. एक कवयित्री, गीतकार आणि अभिनेत्री असणारी स्पृहा सुद्धा अत्यंत संवेदनशील अशा प्रकारची कलाकार आहे. लोकमुद्रा, चांदणचुरा हे तिचे कविता संग्रह प्रसिद्ध झालेले आपण पाहिले तर अग्निहोत्र, उंच माझा झोका आणि रमाबाई रानडे या मालिकात तिनं ज्या पद्धतीनं काम केलं आणि आपला अभिनयाचा एक वेगळा ठसा आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या रसिकांच्या समोर तिनं उमटवण्याचं काम केलं. किंवा देवा एक अंतरंगी किंवा कॉफी शर्यत यासारख्या चित्रपटातून देखील तिनं अतिशय प्रभावी अशा प्रकारचा अभिनय केला. किंवा गीतकार म्हणून बावरे प्रेम हे आणि सांग ना ही तिची गाणी अत्यंत लोकप्रिय अशा प्रकारची आहेत. आणि ती मगाशी म्हणाली मी दिसते का, पण तिला काय माहिती कीर्ती मोठी कोणाची असती, ज्याची मूर्ती छोटी असते त्याची कीर्ती मोठी असते. त्याच्यावर तू काही काळजी करू नको. तुझे लालबहादूर शास्त्री असेच होते, मूर्ती लहान होती पण कीर्ती फार महान होती. तुला सांगतो आमच्या राजकारणामध्ये आता आर नाही आहे हयात, पण मी त्याला टिल्ल्या म्हणायचो, परंतु मूर्ती त्याची लहानच होती पण त्याने कीर्ती पण अतिशय चांगली. म्हणजे आज पण कुठेही ग्रामीण भागात गेल्यानंतर एक सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आलेला आर पाटील साध्या म्हणजे त्यांनी दिवाळीमध्ये ते मका असते, मका भरडून ते खाल्लेली आहे आणि दिवाळी साजऱ्या केलेल्या आहे. परंतु तो राज्याचा उपमुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचला. कदाचित 2004 साली आमच्या वरिष्ठांनी मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर तो किंवा आमचे भुजबळ साहेब दोघांपैकी कोणतरी मुख्यमंत्री झालं असतं. एवढी त्यांची क्षमता होती, एवढी त्यांची ताकद होती. पण ठीक आहे, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होतात असं काही नाही. काम करत राहणं हे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य असतं आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं तुम्ही सगळेजण काम करत राहताय आणि त्याच्यातनं ह्या आपल्या मराठी रंगभूमीला आणि ह्या सगळ्या क्षेत्राला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न स्पृहा तुम्ही आणि तुझी सगळी टीम त्या ठिकाणी करते. त्याच पद्धतीनं कैलासवासी विद्या करंदीकर पुरस्कार हे आमच्या अरविंद जगतापांना, ते लेखक पण आहेत, गीतकार पण आहेत, दिग्दर्शक पण आहेत. ते पण एक अत्यंत अत्यंत म्हणजे अत्यंत एक संवेदनशील व्यक्तिमत्व म्हणून आपण ते बघतो. कारण गेल्याच महिन्यामध्ये आम्ही सगळ्यांनी अभिनेते सयाजी शिंदे यांचा वाढदिवस हा तिथं साजरा केला आणि त्या कार्यक्रमात त्यांनी सयाजींच्या आईंच्या वतीनं सयाजीला लिहिलेलं पत्र हे ऐकून अक्षरशः उपस्थित असणाऱ्या सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी त्या ठिकाणी आलं आणि सगळे म्हणले पत्र वाचायचं काम त्यांनी केलं नाही, ते दुसऱ्यांनी केलं. परंतु ते प्रत्येक जण म्हणत होते पत्र लिहिलंय कुणी, पत्र लिहिलंय कुणी, आणि मग कळलं की ते अरविंद जगतापांनी पत्र लिहिलं. अशा पद्धतीचा हा एक सहकारी आपल्यातला एक गीतकार, दिग्दर्शक, लेखक अतिशय संवेदनशील अशा पद्धतीचा आहे. आत्ता थांबायचं नाही किंवा येरे येरे पैसा किंवा ठाकरे किंवा गोष्ट छोटी डोंगरावडी या चित्रपटाचं लेखन देखील त्यांनी केलेलं आहे. आणि आत्ता पण सगळी एकंदरीत पार्श्वभूमी लक्षामध्ये घेता 2-4 शब्दातच बाबा बोलला पण सगळं काही सांगून गेला. अशा पद्धतीचे व्यक्तिमत्व आहे आणि ह्या सगळ्यांना आज पुरस्कार मिळालेत. आणि त्या कार्यक्रमाला माझ्या भाऊसाहेबांनी मला इथं उपस्थित राहण्याची संधी दिली, त्याबद्दल खरोखरीच मला समाधान आहे. मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन की मी अतिशय माझ्या कामामध्ये गुंतलेला असतो, पण माझी तुम्हाला सगळ्यांना सूचना राहील, विनंती राहील की
की जिथं कुठं माझ्यासारख्याची तुम्हाला मदत लागेल, माझ्यासारख्याचं सहकार्य लागेल, त्यावेळेस तुम्ही हक्काने मला सांगा. तेवढ्याच हक्काने मी तुमचं सगळ्यांची मदत त्या ठिकाणी करील, अशा प्रकारची विश्वास आणि खात्री मी ह्या सर्व मान्यवरांना, सर्व कलाकारांना, सर्व सहकाऱ्यांना देतो. मराठी माणूस हा तसं बघितलं तर नाटक वेडा आहे. नाटक हा मराठी माणसाचा तसं बघितलं तर आम्ही बघतो तो श्वास आहे. त्यामुळे या क्षेत्राला मदतीचा हात देण्याचं काम आम्ही नेहमीच करत असतो आणि शक्य ती मदत करण्याची आमच्या महायुतीच्या सरकारची भूमिका आहे, आमच्या देवेंद्रजींची भूमिका आहे, एकनाथराव असतील, माझे आशिष शेलार असतील किंवा मी असेल किंवा माझे सगळे सहकारी असतील, आमची सगळ्यांचीच तशा प्रकारची भूमिका आहे. हे मी प्रामाणिकपणे आपल्याला सगळ्यांना ह्या निमित्तानं सांगतो. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या माझ्या पिंपरी चिंचवड शाखेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मी पुन्हा एकदा भाऊसाहेबांचं, त्याच्या सर्व टीमचं, पदाधिकाऱ्यांचं, सदस्य, नाट्य निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि बॅकस्टेज कलाकार, आपण बॅकस्टेज कलाकारांचा फार कमी उल्लेख करत असतो, पण त्यांची पण फार महत्त्वाची भूमिका ह्या सगळ्या बाबतीमध्ये असते. त्या बॅकस्टेज कलाकारांना देखील आणि नाट्यरसिकांना पण मी मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.